उत्तमराव जानकर विमानानं नागपूरकडे रवाना झालेत। माढा लोकसभा निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केलेली आहे। त्याचाच भाग म्हणून अजित पवार पक्षाचे नाराज नेते उत्तमराव जानकर हे फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरला निघालेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली जाणार आहे। उत्तमराव जानकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यानंतर त्यांना भाजपकडून अमित शहांच्या भेटीसाठी सुद्धा नेलं जाणार असं समजतंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून घेऊया। सचिन, एकीकडे माढाची सगळी समीकरणं बदललेली दिसली कालच्या पक्षप्रवेशानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या, आणि दुसरीकडे आता मात्र एक डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून होताना दिसतोय। उत्तमराव जानकर यांचं मन वळवण्याचा प्रयत्न होतोय, काय नेमकं? नक्कीच माढा लोकसभेची जागा पुन्हा आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे। मात्र शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना पक्षात घेऊन कुठेतरी भाजपला मोठा धक्का दिलेला आहे। त्यामुळे भाजपनं जे नाराज नेते आहेत त्यांना वन टू वन बोलून चर्चा करण्यात। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या नेत्यांना बोलवून घेतलं जात आहे। आज सकाळीच माळशिरस मधील महत्त्वाचे नेते जे उत्तमराव जानकर आहेत त्यांना खास विमान पाठवून बारामतीमध्ये त्यांना नागपूरला बोलवून घेतलेलं आहे। 2 दिवसापूर्वी जानकर यांनी वक्तव्य केलं होतं की आपण नाराज असून मोहिते पाटलांसोबत आपण काम करावं असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे आपण एकत्र जाऊ तर मोहिते पाटलांना फक्त माळशिरसमधून 2 लाखांचं मताधिक्य मिळेल आणि ही बाब भाजपला फार गंभीर वाटली। त्यामुळे फडणवीस यांनी तातडीनं जानकर यांना बोलावून घेतलेलं आहे। नक्कीच आता या भेटीत काय होतंय याकडे लक्ष असेल। अपडेट्स तुमच्याकडनं सचिन घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर उत्तमराव जानकर भाजपसाठी का बरं महत्त्वाचे आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2019च्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीकडून माळशिरसमधून राम सातपुतेंविरोधात निवडणूक लढवली। 2019 मध्ये उत्तम जानकर अवघ्या 2000 मतांनी पडले। सोलापूर आणि माढ्यामध्ये उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे उत्तम जानकर सोबत आल्यास माढ्याची निवडणूक जवळपास 1,30,000च्या मताधिक्याने जिंकू असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं होतं। जानकरांचं वर्चस्व असल्यामुळे त्यांना भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न आहेत।